नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय खेड बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी. आत्ता एक परवा दिवशी एक मोठं मैदान झालं. त्या मैदानामध्ये या आदत वासराने 14 महिन्याच्या टपच्या गाड्या पराभूत करून एक नंबर केला आहे. तो लखनसोबत पळालेला होता, परंतु त्याची मुलाखत काय झालेली नव्हती. परंतु आपल्यासोबत याचे सहकारी आहेत, टीम आहेत, मालक आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आहे आपल्या वासराचं? येडा काढतोस. येडा काढतूस. हां, किती महिन्याचा आहे तरी? 14 महिन्याचं वासरू आहे आता. 14 महिन्याचा वासरू आहे. एवढं मोठं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये एक नंबर मिळवला आहे. काय आनंद असेल तुमचा? काय आनंद आहे तुमचा? हा, अतिशय आनंद आहे, खूप आनंद आहे. कारण बऱ्याच वर्षापासून कस्ता खाल्लेल्या एक नंबर काय मिळत नव्हता. हां, बऱ्याच प्रयत्नातनं झाला, पायरा पण जुळून आला चांगला आणि झालं मैदान एक नंबर गेला. घरच्याच गाईचं आहे की आपलं की विकत घेतलेलं आहे? हो, घरच्याच गायचं आहे. घरच्या गाईचं आहे. महाराष्ट्रामध्ये आदतमधलं एक वासुर आहे, ज्या वासराने संबंध महाराष्ट्रातच नव्हे, जी बैलगाडा शर्यत जी 13 देशामध्ये बघितली जाते, त्या 13 देशामध्ये या वासराचं नाव झालेलं आहे. कारण की सगळ्यांनी बघितले या वासराचा पळ. आणि याच्यासोबत कोण होता त्या दिवशी मैदानामध्ये? ते मैदान कुठलं होतं ते सांगा. पुणे जिल्ह्यामध्ये? पुणे जिल्ह्यामध्ये पारगाव मेहमानीचं मैदान होतं. हां, हब अमोलदादा केसरी मैदान होतं. बरं. आणि त्याच्याबरोबर काढतोच बरं आपला फलटणकरांचा लखन होता. हां, तो लखन म्हणजे तो ओपनमधलाच बैल आहे ना? हा, ओपन मधलाच बैल. कसा पायरा जुळवला होता? कुणी पायरा जुळवला होता? नियोजनाचा बादशाह यश डोईफोडे, परत बर. त्यांना पण पायरा जोरावर त्यांचं सगळं यश आहे ह्याच्या मागं. म्हणजे तुम्ही बघितलं, वाटत नव्हतं की या वासराने त्या मैदानामध्ये एक नंबर केला. वाटत सुद्धा नसेल, परंतु कसं असतं, दिसण्यावर कधी कुठल्या गोष्टीवर जायचं नसतं. ज्याच्या अंगामध्ये रग आणि धमक असते ना, तो काही करू शकतो. ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की याला आज वासरू काहीतरी पळतंय, कशा करंटनंच पळतंय? हो, गट काढला तर गट क्रमांक 47 होता. आणि जसा गट काढला, सुट्टाच गट काढलेला, आणि जसं ड्रायव्हर जे होता अण्णा ड्रायव्हर येवतकर, त्यांना सांगितलं की बाबा आज आपली गाडी फायनलला एकच नंबर करणार आहे. आधीच सांगितलेलं आम्हाला की फक्त वासरांसाठी. आम्ही त्यांना म्हणलेलं की वासरू कुठल्याच आजपर्यंत बैलाला हे झालं नाही, सगळ्याला बैलाला पूर्ण उरलं आहे. फक्त वासरू फक्त पळतं, फक्त बैल पुरला पाहिजे वासराला आपल्या, बस सगळं होतंय. मग आपल्या वासराने ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस तुम्हाला अण्णा ड्रायव्हर येवतकर म्हणले की आपण फायनल मारणार. हां, सेमीमध्ये टॉपच्या गाड्या होत्या. आणि कोणत्या तासावरती आपल्या वासराची आणि लखनची गाडी होती? सेमी 6मध्ये 2 नंबर तासावर गाडी होती आपली. बरं. तिथून पब्लिकने काढली गाडी? हा, पब्लिकनंच काढले. त्यातले 1 नंबर तासावली तर गाडी ही झाली, बैला चिटकून नव्हते काय तशी. मग तसं पब्लिकनं काढलेत. तिन्ही फेऱ्या फायनल. हा, आणि फायनल पण 7 नंबरवरनं गेला. कुठल्या खांदी पळतं आपलं वासरू? उजव्या खांदी. उजव्या खांदी पळतं. ज्यावेळेस सेमी पास झाला त्यावेळेस मनामध्ये वाटत होतं का की एक नंबर करेन? कारण की टॉपचे नामांकित तिथं होते. जेव्हा खाली वासरू घेऊन गेलो, मग तेव्हा अशी मनात दगदग होती की बाबा काय. पण अण्णा ड्रायव्हर आपलं ते येवतकर ते म्हणलं डायरेक्ट की आज आपलाच एक नंबर आहे फिक्समध्ये. तुम्ही नका टेन्शन घेऊ, का तुम्ही जावरती बिंदास वासरू धरायला आहे. ते त्यांना लावलेलं बरोबर नियोजन. काय आनंद होता ज्यावेळेस फायनल मारलं? डोळ्यामध्ये अश्रू आले असतील की एवढं सोपी गोष्ट नाही की आदत वासराने एक नंबर करायचा आणि ती बी टॉपच्या गाड्यांना हरवून. मनामध्ये वाटलं असेल की काय पांग फेडलं यानं, बस नाव केलं. हो, बऱ्याच वर्षाचा 4-5 वर्षाचा संघर्ष होता डॉक्टरचा. एसटा डोईफोडे असेल, परत अनेक 2 आहेत गुरु माने, परत करण दायकोडे, त्यांचं पण ह्याच्या मागं खूप मोलाचा वाटा आहे. बाप्पू असेल, सगळे बाबा असतील, प्रवीण बाबा, अमोल दायकोडे, त्यांचं पण सगळ्यांचं ह्यात वाटा आहे यशाच्या मागं. पण ती विषय काय व्हायचा की ह्याच्या आधी पण 4-5 ह्याच्या आधी एक ह्याचा भाव होता मल्हार, मोठा भाव. बरं. त्यांना पण बरं बिनजोडचा काळ गाळवायचा, काळ गाजावलाय. पण ह्याच्या मागं व्हायचं तो ह्याचा टिकायचा नाही एवढा काय. पण ह्या वासरानं त्याचं पांगच फेडलं सगळं. ह्यांचा संघर्षाला सगळं तो पूर्णच उरला. हो, बरोबर, अगदी बरोबर. सगळी खुश होती. असा एक नंबर केला त्यानं की म्हणजे काय कोणाला काय कळतच नव्हतं की काय झालंय काय नाही. परवा दिवशी जे मैदान झालं पुणे जिल्ह्यामध्ये, त्या मैदानामध्ये या वासराने आपला पळ दाखवून आपल्या गावचं नाव, आपल्या मालकाचं नाव, आपल्या जेवढे टीम त्याच्यासोबत जे असते त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रातच नव्हतं 13 देशामध्ये केलं.
आता तुम्ही काय बघता याचं फ्युचर कसं आहे? फ्युचर जोरातच आहे. आपल्याला काय बैल विकायचं नाही, घरच्याच गायचं आपल्या खोंड्या. एक तर आपल्याला 4-5 बैला नाही की चांगला बैल लागलाय, त्यामुळं बैल काय विकायचा नाही, चांगलाच बैल आहे. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार काका. नमस्कार. काय आनंद आहे, येडा काढतूसने महाराष्ट्रातच नव्हे तर 13 देशात नाव केलंय तुमचं. नाही का, सगळ्यात आमचं काय नाव म्हणजे आमचं पहिल्यापासून आमची टॉपची बैल पाळ होती. आमचे आजोबा चुलते वगैरे सगळे घरातले कुटुंब आमचं मोठं होतं. बरं. हां. आमचं एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंबात आमचे सगळे 7 जण भाऊ आम्ही. बरं. 7 जण भावामध्ये सगळ्यांना इतका आनंद झाला होता परवा की आमच्या पहिल्यापासून जे बैल सांभाळलेत ना आमच्यात टॉपची बैल, पुढे हां टॉपची 1 नंबरची बैल सांभाळलेली आहेत. बरं. हां. त्यातून आमचा एक होता, परत नंतर ह्या पोरांच्या नादाने परत बैला एक आपल्या गायला साधा एक मल्हार म्हणून झाला. बरं. हां. मल्हार झाल्यानंतर पोरांनी त्याला 2-3 वर्ष अगदी लय प्रयत्न केला, बरं. चांगला सांभाळायचा किंवा पळवायचा, कुठं फिरायला द्यायचं, कुठं काय करायचं. थोडाफार त्यात तो फसायचा किंवा काय यायचा फायनलला सेमी फायनल पर्यंत जायचा. परत त्या आता एवढा घोटाळा झाला की त्याला आम्ही आपलं म्हणलं तर जाऊ द्या, राहू द्या. आता हे झालं तयार. हे तयार झाल्यानंतर लहानाचा मोठा ज्या पद्धतीने आम्ही बारक्या बाळा सांभाळतो ना, तसं ते घरातल्यांनी सगळ्यांनी सांभाळायचं. त्याला सगळ्या घरातल्या सगळी माणसांचं लक्ष त्याच्याकडं. सकाळी उठल्या देवाचं नमस्कार घरातली उठते ती पहिल्यांदा हे पाया पडायला जातात, दर्शन घ्यायला जातात. कारण की त्या नंदीने दाखवून दिले की ते मल्हार गेल्यानंतर त्याचा अमोल वगैरे ते आहेत ना पोरं, ते म्हणत होते मल्हारनी त्याला सांगून गेलाय बरोबर की आपल्याला तुला फायन इथंही करावं लागेल, नाव काढायचे, मालकाला 1 नंबर करून द्यायचे, मालकाचं नावच करायचं. तो सांगून गेल्या का, तो अगोदरच सांग विकल्या त्यावेळेस आम्ही गपचूप सगळे बसलो होतो. त्यावेळेस म्हणला, तेव्हा त्यांनी सांगितलंय त्याला. तर 6 महिन्याचा झाल्यापासून पोरांनी आपलं कुठं छकड्यात त्याबरोबर न्यायचं, दाखवायला न्यायचं. म्हणजे मैदान जसं लहान पोरांना मैदान दाखवतात तसं त्याला मैदान दाखवल्यात. पहिले 6 महिन्याचं असल्यापासून मल्हार बरोबर न्यायचे, गाडी टाकून परत दाखवायची सगळे मैदान कसं असतं कुठं काय. आणि 1 वर्षाचा झाल्यानंतर एकच कंप्लीट वाढदिवसा दिवशी त्याला मैदानात उतरवला. म्हणजे अशा, आणि त्यांनी पहिल्याच गुलाल त्यांनी दाखवून दिला लगेच. म्हणजे मल्हार, त्यांच्या दावणीला एक मल्हार नावाचा एक नंदी होता, तो विकलाय का? विकला आता त्यांनी तो विकला होता. परंतु जो येडा काढतूस आहे त्याला सांगून गेलाय की तू येडा काढतूसला की तू पळ, तू मालकासाठी पळ, मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये कर. काय सांगाल मल्हारला, काय सांगाल? त्याने त्याच्यामुळे मल्हारनी जाता जाता त्याला आशीर्वाद देऊन गेलाय की बाबा मला नाही जमलं पण तू ह्या सगळ्या कुटुंबासाठी पळ. एवढी मोठी टीम मोठी पळते, 50-50 पोरं त्या दिवशी वाढदिवसाला 200-100 पोरं इथे येऊन थांबली होती, गुलाल घेतल्या त्या दिवशी. बर. वर्ष कंप्लीट एक पहिल्याच वाढदिवसाला पोरांनी सगळ्यांनी दिली त्याने, सगळ्या मुलांनी, सगळी गावातली 100 पोरं, ही सगळी इथली टीम सगळी इथं वाढदिवस साजरा केला होता. त्याचा वाढदिवस सुद्धा साजरा केला होता. येडा काढतूचं एक डेली रुटीन काय असतं, त्याला खायला वगैरे काय असतं सकाळ? त्याला संपूर्ण आपल्या गुरांच्या त्याला सोडला ना, ते गुरांच्या गुळीची पोती असतात मोकळी, त्यात जाऊन खाणार, त्याचा कटाळा की बाहेर निघणार. त्याला ह्या आम्ही 1 तासभर, अर्धा 1 तास तरी गुरांची धारा वगैरे काढतो, ह्या ग्राउंड मध्ये सोडतो. तो ग्राउंड मध्ये ते आपला 1 तास पळत असतो. त्याबरोबर आमचा एक कुत्र्याचा कुत्रा आहे, ते बी काळा, तो बाहेरनं पळणार की ह्यो बाहेरनं आतल्या पळणार. असं त्याचा सराव असल्या का त्याचा आतल्यातच सराव करतो तो, गोट्यातच सराव करतो. गुरांचा मुक्त गोटा आहे त्यातच सराव करतो तो. जातात पण मैदानात जायचं म्हणलं तरी त्याच्या आईला दूध पिऊन, आता दूध पिऊन, आता 2-3 महिने, आता 2 महिने गाभण आहे गाय, 2-3 अजूनपर्यंत दूधच प्यायल्याशिवाय, त्याला भेटल्याशिवाय ते मैदानात जात नाही आम्ही. आणि हे पोरांचं बी टीम आहे की ते आता त्याला सोडणार, त्याला गायला भेटला नंतरच आत गाडीत घालणार, तोपर्यंत त्याला काही करत नाहीत. संबंध महाराष्ट्रामध्ये या येडा काढतूसने इतिहास केलाय. एक आता कसं नियोजन कराल आता पुढच्या मैदानामध्ये, तुम्हाला काय वाटतंय की आता येणारे एक हिंद केसरी मैदान होते कोरेगावचं, त्या कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये प्रत्येक कुठलंही मैदान असतं त्या हिंद केसरीचं, प्रत्येकाला त्या मैदानाचा एक गुलाल पाहिजे असतो. एक नियोजन चांगलं व्हावं आम्हाला असं वाटतंय. आदतमधलं वासुर आहे की तिथं कसं नियोजन कराल? नाही आता मी काय, ह्यात आमच्या कुटुंबातले कुठले आमचे बंधू नसतात, आमच्या घरातले कुटुंबातले कोणी त्यांच्याबरोबर, ह्या टीमच जी काय ठरवल यश रायगुडे ते सगळीच पोरं, लिंबूतकर पोरं 5-6-7-8-10 पोरं आहेत ना, इथं येऊन सगळं करणार किंवा जाणार, सगळं बघणार ते.
आणि परत आपली आता ही आमची टीम गावातली आम्ही स्वतः मी अजून मैदान बघायला गेलो नाही. आम्ही हे लावलंय ना असं गेला ना फिरायला शेवट काय झाल्याशिवाय आम्ही टीव्ही हे मोबाईलवर बघत नाही. कुणाला बघायचं म्हणलं की परत हे होणार त्यापेक्षा आम्ही बघतच नाही. ज्यावेळेस निकाल लागल त्यावेळेसच बघायचा. आपल्या सोबत आहेत येडा काढतूस या नंदीचं या आदत वासराचं एक नियोजन करतात, पैऱ्याचं नियोजन करतात. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव यशराज डोईफोडे. बर तुम्ही नक्की कसं याचं नियोजन वगैरे करता? नियोजन काय आपल्याला आत्तापर्यंत अंधारातच बरं पडलाय सर. म्हणजे अंधारातील नंदी हा. घेऊन पळला, परंतु लय स्ट्रगल केलं तुम्ही. हां स्ट्रगल करताना काय अडी अडचणी आल्या का तुम्हाला खूप आले पैऱ्यासाठी? तर खूप आले. तरी काय 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 ना अडचणी पैरं पण मोडलं आपलं. पैर म्हणजे बघा ज्यावेळेस नियोजन घेतलं जातं केलं जातं आदत वासरात असो किंवा मोठ्या बैलात असो, परंतु ऐन वेळेला धोका दिला हा लोकांना. धोका दिला. त्या लोकांसाठी काय सांगाल? काय लोकांचं त्यांनी दाखवून दिले लोकांना काय केलं ते. पळून उत्तर दिले. ह्याचं नियोजन करताना कोणाकोणाला तुम्ही सोबती घेता की प्रत्येक जण महाराष्ट्रातले असतील तुमचे ओळखीचे, नेटवर्क असेल, तुमचं फ्रेंड सर्कल असेल, काय नक्की आता येडा काढतोचं नियोजन कसं होतं नक्की? काय आपण सर्व मित्र आहेत, डॉक्टर आहेत, लिंबूची पोर आहेत आपली. बर सर्वांच्या ह्यानंच आपण नियोजन करतो. त्या दिवशी तुम्ही नियोजन कसं केलेलं होतं? त्या दिवशी नियोजन काय आपल्याला फोन आला त्यांचा अचानक असं नियोजन करायचं हानू गाडी. हानू म्हणलं डायरेक्ट. आपला काय पायरा होत नव्हता त्या मैदानाला. बर अचानक झाला आणि गाडी हाणली. आता तुम्ही ते परवा दिवशीचं मैदानामध्ये 1 नंबर केला लखन या बैला सोबत. याच्या अगोदर आयुष्य म्हणजे कसं होतं याचं कारकीर्द? काय कारकीर्द अशी अंधारातल्याच बैलामध्ये पळत होता. लखन आपल्याला फक्त आता चांगला गावला बैल. बर बर. हां आणि सिकंदर एक बोरचा सिकंदर, बोलडाणाचा राजा एक टाकलेला. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक मैदानामध्ये गुलाल मिळावा हीच अपेक्षा आमच्याकडून सुद्धा. आणि असं काय मनामध्ये एक सगळ्यांच्या एक डोक्यामध्ये असतात प्रश्न. आपल्या ज्यावेळेस वासरू पळतं किंवा बैल पळतो त्याचं नाव निघतंच महाराष्ट्रात. ते मनामध्ये असं आहे का की टॉपचा नंदी याच्यासोबत आपल्याला काढतूस पळताना बघायचे? टॉप मध्ये आपण टॉपचा फोनच करणार नाही. बरं. टॉपचेच आपल्या पैसे येणार आहे सगळे. बरोबर आहे. एवढा कॉन्फिडन्स आहे कारण की विषय काय होतो की त्यांना ज्यावेळेस पैरे मागितलं होतं त्यावेळेस लोकांनी हिनवलं की त्यांना वाटलं की काय पळणार आहे वासरू हे 14 महिन्याचं वायदी वगैरे मागितली. पण असो परंतु त्यांनी एक जिद्द ठेवली मनामध्ये की नाही आपण आपल्या वासराला आपल्याला कॉन्फिडन्स आहे वासराचा पळण्याचा. आणि त्याच्यावर धमक त्या वासराने दाखवली पळून तुमचं नाव केलं त्याच्याबद्दल काय सांगाल? काय नाव केलंच आहे त्यानं. ज्यानं आपल्या पैर मागितलं ज्यानं त्याला आपण 30-30 हजार रुपये वायदे मागितले आपल्याला त्यानं. बरोबर. आणि तेच आता फोन करतो आता वासरासाठी आम्हाला वासरू द्या म्हणून. एक मैदान काय आता तो वासराने महाराष्ट्राची मनं जिंकलेत. त्या संबंध महाराष्ट्रात तुमचं नाव झालंय, नाव केलंय. त्याचं रुटीन कसं असतं? डेली रुटीन वगैरे कसं असतं? सराव कसा असतो त्याचा? सराव नाही काय बरं. आपल्या 8-10 दिवसाच्या गॅपनंच डायरेक्ट मैदानात काढतो आपण. मग डायरेक्ट मैदानामध्येच काढतात हा वगैरे टाकतात? काय नाही. तुम्ही बघितलं आदत वासरू आहे त्याला फेरा वगैरे काहीच नाही, डायरेक्ट मैदानामध्येच. असं एकमेव मला असं वाटते. असतील भरपूर नंदी सुद्धा असतील, परंतु एवढं टॉपचं आदतचं वासरू डायरेक्ट मैदानामध्ये गुलाल घेते म्हणजे काही चेष्टा नाही आहे. दादा तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सोबत येडा काढतूसचे सहकारी आहेत. नमस्कार दादा, नाव सांगा तुमचं? माझं नाव सुजल दायगुडे. तुम्ही येडा काढतो म्हणजे सांगायचंच नाही, त्या नावानुसारच पळय, काय अडचण नाही. आपला जो येडा काढतूस आहे तो दोन्ही खांदे पळतो बरोबर आहे. त्याचा पळ तुम्ही कुठनं बघितलाय? काय जे नंदी आहेत त्यांचं खालनं जास्त पळतात, काही लोक मधनं पळतात, काही 200, 100, 300 फुटात पळतात. याचा कसा पळ आहे तुम्ही बघताय? काय नाही, वासरू जाग्यापासूनच आपलं पळतं. काय जे लांबचा पल्ल्याला पण वासरू टिकून राहतं. बरोबर आहे. लांबचा वासराची एक खासियत आहे, अजून एवढ्या गुलालात आजपर्यंत पळलंय बैलांबरं, पण अजून एका पण बैलाला कमी पडलं नाही. वासरू वाढूनच पळलंय. आदत वासरू आहे बघा. या वासराने आजपर्यंत जेवढे पैरे झाले तेवढ्या पैऱ्यांसोबत तो बैलाला पुरलायच तो. हा, मग काय सांगाल त्यानं तुम्हाला त्या दिवशी 1 नंबर करून दिला, त्याचा काय आनंद आहे तुमचा? आनंद म्हणजे शब्द पण फुटा नाहीत आता.
एवढा आनंद झालता. ठीक आहे ठीक दर आहे. वर्षाचा संघर्ष. ज्यावेळेस याचे सुट्टी मेकर वगैरे आपले सगळे सहकारी टीम सुट्टी मेकर म्हणजे निंबूची पोरं आहेत आपली. बाया खांडेकर कायम एकनिष्ठ सुट्टी मेकर आहे आपला. त्या पोरांची साथ असल्यामुळे आपल्याला म्हणजे काय अडचणच नाही. ठीक आहे ठीक आहे. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल, जे ड्रायव्हर असतात त्याच्यासोबत? ड्रायव्हर म्हणजे सोन्या ड्रायव्हर निंबूचा, त्यानं आपलं वासरू उजेडात आणलं. त्यामुळं त्याला सगळं श्रेय जातंय आपल्या वासराचं. नियोजनाचा बादशाह बद्दल काय सांगाल? नियोजनाचं बादशाह ते बादशाहच आहे पहिल्यापासून. तो आल्यामुळेच तर एवढं आपल्याला आम्हाला दिवस दिसतात. बाकी काय दावा. त्याचं फ्युचर काय बघताय? मागाशी मी डॉक्टरांना प्रश्न विचारला, मी फ्युचर काय बघता त्याचं? ज्यावेळेस तुम्ही फेर आता हे म्हटले डायरेक्ट मैदानामध्येच काढतो आम्ही, असं का नक्की? काय काय सराव दिल्याशिवाय मैदानामध्ये येत नाही, पण काय असं काय वाटतंय तुम्हाला? नाही, आम्हाला पहिल्यापासून कॉन्फिडन्स होता वासराचा. पहिल्या फेरा बरंच काढला, 2च फेरा असं वासराचं बाहेर काढल्या. डायरेक्ट तिसऱ्यांदा मैदानातच नेले वासरू. तेव्हापासून अजिबात फेरं बिरं काय नाही, डायरेक्ट मैदानातच पळते वासरू. आता आपल्या दावणीला येडा काढतूसच एकटा आहे की अजून कोणती नंदी आहेत? नाही, येडा काढतोच आहे आता फक्त. त्याची गावातल्या जे गावात किंवा गावाच्या बाहेरचे जे आदत वासराबरच करताय का आता नियोजन, का मोठ्या वासराबरच करणार आहे? नाही, आता नियोजन झालं तर मोठंच होईल. कारण आम्हाला पण फार अडचण आली आहे. कारण बरेच जणांनी नाकारलं आपल्याला बैल देताना. बरोबर आहे. वायदी मागतात, फोन उचलत नाही, देतो देतो म्हणतात. म्हणजे असं म्हणजे बऱ्याच जणांनी नाकारलंय आपल्याला. प्रश्न चांगला त्यांनी विचारला की ज्यावेळेस आम्ही फोन करायचो त्यावेळेस पहिऱ्याला अडचण म्हणजे फोन उचलायचे नाहीत, काय पैल पळणार आहे, काय वासरू पळणार आहे, पण त्याने उत्तर पळून दिलं. उत्तर त्या पळाच्या जोरावर त्यांनी करून धावलं. आता म्हणजे ज्यांनी आम्हाला नाकारलं होतं त्यांचं पण फोन यायला लागल्यात 2 दिवसात एवढ्या. ठीक आहे ठीक आहे. उत्तर दिलंय त्यानं. उत्तर त्यांनी त्याच्या पळाच्या जोरावर दिलंय. मित्रांनो, आपला जो येडा काढतूस आहे त्या येडा काढतूस मालक आहेत ते डॉक्टरांचे जे मामा आहेत त्यांच्या सोबत चर्चा करूया. नमस्कार मामा. नमस्ते. काय सांगाल, काढतूसने एक नंबर केला त्या दिवशी, चांगले चांगले नंदी जे होते त्या मैदानामध्ये ते पराभूत केले, तो काय आनंद आहे एक नंबर करून? एक नंबर करून आनंद एवढाच आहे की आमच्या ह्या बादशानं आतोनात प्रयत्न केलेत. बरोबर आहे की त्याने इतका खर्च करून आणि एवढी माणसं मिळवून जो आनंद त्यांनी मिळवलाय तोच माझा आनंद आहे. दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद मामाचं नाही ना, असायलाच पाहिजे. का नाही असायला पाहिजे? तुमच्या या काढतूसने जगभरात नाव केले, त्याचा आनंद काय? नंदी पळतो त्यावेळेस नाव होतं, ते नाव झालंय तुमचं, डॉक्टरांचं, या टीमचं, गावचं. काय सांगाल याच्याबद्दल? आनंद एवढाच आहे की जे खोंडाने जे केलेलं आहे बरोबर आहे. त्यावेळी सगळे स्तब्ध होते, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. बरोबर आहे. की की कुणालाच एवढा आनंद होईल आणि असं खोंड करल ह्याचा पहिल्यांदा भरोसा अगोदर नव्हता. पण त्याने जे आत्ता जे पळ दाखवला ते बाळूमामाच्या कृपेनं बरोबर आहे. हा असाच पळत राहणार आहे आणि कायम तो गुलालातच राहणार आहे. अगदी बरोबर आहे. हा, आणि हा पण बाळूमामाच्या चरणावरून आम्ही परत भेटवून आणणार आहे. महाराष्ट्रामध्ये आदत वासरामध्ये आत्ता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सचिन आणि लक्ष्या ही जोडी सध्या आता फॉर्ममध्ये आहे, टॉपला पळते. परंतु या वासराने आदतमधल्या 14 महिन्याच्या दाखवून दिले काय पळू शकतो आदतमधलं वासरू. अगदी डोळ्याचं पारणंच फेडलं होतं. महाराष्ट्रातले सगळे लोक स्तब्ध झाले होते, कारण की त्या वासराने पळ दाखवलाय त्या दिवशी मैदानात. काय सांगाल, महाराष्ट्र या वासराला एक ते म्हणतात ना की पळतोय बाबा, काहीतरी धमक आहे वासरामध्ये, काय सांगाल? धमक तर खोंडामध्ये खूप आहे. तो कायम म्हणजे आता थोडीफार नावं ठेवणारे बी असतात की खोंड आकडून बांधलंय म्हणून खोंड पुढं पळतंय. पण असं माझं म्हणणं आहे की खोंड आकडून जरी बांधला तरी त्या शिवराच्या मोहर जर पाऊल टाकत असेल, आणि हा खोंडाची एक खासियत आहे म्हणजे प्रत्येक गुलालामध्ये फाटीच्या तिथं पहिल्या फाटीच्या पुढं कधी पाय टाकल हे त्यांनी सगळं गुण दाखवलेलं आहे आम्हाला. हा, आणि त्याचं एकच आहे की त्याला पळायला लागल्यानंतर शर्यत जिंकायची हे टार्गेट त्याच्या डोक्यात असतं. असे क्वचितच नंदी आहेत की त्यांच्या म्हणजे जे काही लोक नंदी पळवतात गुलालाच्या हेतून जातात, परंतु या नंदीची खासियत जरा वेगळीच आहे. डोक्यात फक्त एकच आहे, मालकाचं नाव करायचंच. हो. आपल्या सोबत
जे आदत 14 महिन्याचं वासुर आहे त्या वासरासोबत हे कायम असतात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल वासराने महाराष्ट्रात नाव केलंय तुमचं? म्हणजे आज पहिल्यांदाच आमच्या ह्याच्यात प्रथम क्रमांक आला गुलाल. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा भेटला ह्या आदतमुळे. ह्याच्या मागचा 4 वर्षाचा इतिहास असा होता की आमच्याकडे मल्हार होता. बरं मल्हार म्हणून होता. पण ते मल्हार आम्हाला म्हणजे तो जरी चांगला बैल होता पण आम्हाला कधी यश येत नव्हतं. म्हणजे गटाला कधी मार खात होतं. गट झाला की पास झाला तर सेमीला मार खात होतो. म्हणजे अपयशाच्या एवढ्या पायऱ्या चढल्या की शेवट असं वाटायला लागलं की आता ही क्षेत्रच बस करावं. पण एक म्हणतात ना ज्या चिखलातनं कमळ उगावतं तसं आमच्या एक घरच्या गाईला शिव येडा काढतोच झाला. म्हणजे ह्याच्या मागं एवढं बाकीच्या आता हीच पोरं आहेत आणि ह्याच्या मागची एक टीम आहे. म्हणजे पडदे ही चालूची टीम आहे. ह्याच्या मागची पडद्याची मागची टीम आहे एक. करण दायगुडे असेल, गुरुमाने असेल, अमोल दायगुडे असेल. म्हणजे त्यांच्या मागे भरपूर जणांचं यश आहे आणि ही तर कायम साथीला आहेत आत्ताची. म्हणजे यशात तर आहेतच पण अपयशाच्या मागं पण भरपूर जण आहेत की त्यांनी आपल्याला कायम साथ दिली. म्हणजे मल्हार बरोबर ते कायम होते. आज येड्या काढतोच बरं पण आहेत. आणि ह्याच्याकडं बघून असं वाटतं की आम्हाला म्हणजे भविष्य चांगलं आहे आमच्यासाठी. चांगलं आहे. येडा काढतोस तुमच्या दावणीला यश मिळवून दिलं याचा आनंद काय आहे तुम्हाला? कारण की तुम्ही म्हटला मल्हार होता याच्या अगोदर परंतु यश मिळत नव्हतं. परंतु एक लक्ष्मी लाभली ही येडा काढतोस दाखवून दिले त्यानं की आदतमधलं वासरू काय करू शकतं. टॉपच्या गाड्या पराभूत केल्या त्या. आनंद वेगळाच असतो मालकांना. येडा काढतोसबद्दल काय सांगाल की या वासरानं असा पळ दाखवला की महाराष्ट्रानं बघितलाय? म्हणजे एक सांगायचं गेलं की एखाद्याच्या नावाला यश म्हणतात ते यश असतं. जसा ह्यो यश डोईपुढे आला म्हणजे तो आज चांगलं बघतो. म्हणजे त्याने नियोजनाचा बादशाह हे बाकी सगळे असतात त्या नावाप्रमाणेच यश यायला लागलं. बरोबर आहे. आणि आज 1 तारखेला आम्ही गुलालात होतो. काल 9 तारीख ते पण फायनलला आम्ही म्हणजे फायनलचा फेरा आम्ही जिंकलो. म्हणजे ह्या वर्षात तर आम्ही 2 गुलाल घेतल्यात आणि 26 तर आमच्यासाठी चांगलंच असेल. म्हणजे बाळूमामाच्या कृपा आशीर्वादाने इथनं पुढं आम्ही गुलाल घ्यावं हीच आमच्या मागं पाठी. प्रत्येक मालकाची अपेक्षा असते की कम से कम मैदानामध्ये आपल्याला गुलाल हवाय. बाकी काय नाही. गुलालासाठीच मालक पळत असतो. कारण की त्याचं नाव त्या मालकाचं नाव तो नंदी करत असतो. मित्रांनो जो येडा काढतो हा तुम्हाला दिसतोय 14 महिन्याचा आदत वासरू याने 1 नंबर केला आहे. परवा दिवशी मी वारंवार सांगतोय कारण की सांगायलाच पाहिजे. कारण की अंधारातील बैल हा कधी उजेडत नाही आला आणि नक्कीच आज आलाय तो पळून दाखवले त्या बैलाने. त्याचे मालक आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्ते. तुमचं प्रथम नाव सांगा. माझं नाव अनिकेत दायगुडे. मला बंटी डॉक्टर खेडे याच नावाने सगळे ओळखतात. बरं. नंदी तुमच्याच नावाने पळतो का? हो माझ्याच नावाने पळतो. काय सांगाल या टीमबद्दल? काय सांगाल त्या टीमने तुमचं टीममुळेच हे शक्य झालं? माझ्यापेक्षा ह्या टीमचंच सहकार्य चांगलं आहे मला. टीम नसती तर आज काढतोच एवढ्या वरती बी गेला नसता. अगदी बरोबर आहे. काय सांगाल काढतूसने 1 नंबर केला त्या मैदानामध्ये डोळ्याचं पारणं फेडलं त्याबद्दल काय तुमचं काय आनंद? 1 नंबर केला तेव्हा टीमच्या सगळ्या म्हणजे सगळी पोरं होती त्यांच्या सगळ्या पोरांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं. वाटत नव्हतं साहजिकच आहे की 1 नंबर करेल. म्हणजे गाड्या बी सगळ्या टॉपच्या होत्या पण त्यातनं करून दाखवलं वासराने. लखन बी चांगलाच पळला आणि कॉन्फिडन्स ड्रायव्हरचा चांगला होता. अण्णा ड्रायव्हरचा. त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी सुद्धा एक कॉन्फिडन्स सांगितलेलं ज्यावेळेस सेमी हो केला त्यावेळेस. आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं 2-3 थांबा फक्त वासरू सोडायला. बाकी सगळी वर जाऊन 1 नंबर करणारच आहे आपण. वरती जाऊन नाचा तुम्ही एवढा कॉन्फिडन्स होता. बाकीची गाडी सोनू ड्रायव्हर हाणतो लिंबूची छोट्याने हाणली. सोनू आपला लिंबूचा आता हिंद केसरी झाला आहे पुशेगावला. तेच आणतो जास्त. यांच्याबद्दल काय सांगाल? ते नियोजन करतात बैलाचं सगळं नियोजन म्हणजे सगळं तेच करतोय मी. आता काहीच करत नाही. फक्त सांभाळायचं कामच आम्ही करतोय. बाकी काय करत नाही. नियोजन कुणाबरोबर फोन करायचा आहे कुणाला सगळं त्याच्याकडेच आहे. बरोबर. मी स्वतः वैयक्तिक काहीच करत नाही. माझ्याकडे नंबर बी कुणाचा नाही. सगळं त्याच्याकडे सोपावलंय आणि एकाकडे असलेलं बरं असतं. नियोजन चांगलं होतं. सगळ्यांच्याकडे असलं की नियोजन होत नाही. आता आपल्याला आपला येडा काढतोच आगामी नियोजन कसं असेल? आगामी नियोजन झाले 18 तारखेला किंवा 16ला पळणार आहे. बरं. आणि परत 26लाच स्विफ्ट मैदानामध्ये पळताना दिसेल का आपल्याला? स्विफ्टला आता दुसऱ्याचं एक ओपनचं आहे. आदतचं कॅन्सल झालंय बहुतेक. जर झाला चांगला पायरा तर दुसऱ्यात बी पळणार आहे. ठीक आहे. तुमचं नाव या वासराने केले
या वासराला काय काय शब्द आनंद असेल तुमचा, काय सांगायला वासराला की नाव केलं त्यानं? नाव काय केलं तर घरचा मेंबर आहे, बाळूमामांची कृपाच आहे. बाळूमामा अवतारले झाले आमच्या घरी त्याच्या रूपात. बरोबर आहे. काडतूस सोबत आपल्या डॉक्टर आहेत, त्याचे मालक आहेत. काय सांगाल जी टीम आहेत त्या टीमची नावे सांगा की त्या टीममुळेच आज हे शक्य झालं 1 नंबरचं बक्षीस. आपल्या आता काडतूस बरोबर लिंबूची बरंच टीम आहे. नावे जरा सांगा त्यांची. भैया खांडेकर असेल, दीपक काळे, चिंतामणी सोनावणे, ऋषी सोनावणे, सागर मामा बंडलकर असतील, गाडगे नाना असतील, बर असे बरेच आहेत तिथले बी. सोनू डायव्हर लिंबूतकर, बर सोना डायव्हर लिंबूतकर, त्यांनी तर उजेडात आणले वासरू. अण्णा डायव्हर यवतमाळ, अण्णा डायव्हर येवतकर, छोट्याने बी आणले, छोटा डायव्हर बर. माळेगाव. परत लिंबाच्या वाडीचा भैया डायव्हर आहे. ठीक आहे. एवढे त्यांनी जेवढी नावे सांगितले त्यांनी आभार मानले. गावातली बी भरपूर पोरं. गावातली सांगा. गावातली भरपूर आहेत. आता हिंद केसरी चिक्क्या फॅन्स क्लब असेल, बरं. महिरब फॅन्स क्लब, आमच्या वस्तीवरच मेजर फॅन्स क्लब आहे. सरजा आहे आमचा दुसरा खोंड आहे. बर बर. हा तो आता जरा दुखापतीत आहे, त्यामुळे जरा आराम दिला आहे त्याला. बर. 1 महिन्यापर्यंत त्याला बी बाहेर काढूच. ठीक आहे. आपल्या जे येडा काडतूस आपला जो एक नंदी आहे त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं भागातील असो जेवढे सगळ्यांचे आभार व्यक्त केले, कारण की एखादं नाव जर चुकून जरी राहिलं असेल त्याच्याबद्दल. तर आता एक आमचं म्हणजे अख्ख्या टीमचा आधारस्तंभ अमोल दायगुडे आज ते बिगवनला कामाला आहेत, त्यामुळे ते परवा दिवशी येऊ शकले नाहीत. पण अख्ख्या टीमचा आधारस्तंभ तर अमोल दायगुडे. काय शेवट नाव घ्यायचं कारण का तर आधारस्तंभाचं शेवटच नाव घेतलं पाहिजे, कारण अख्ख्या टीमचा आधारस्तंभ तर अमोल दायगुडे. बऱ्यापैकी सगळं नियोजन बी तेच करतात. यशला विचारतात हा बैल चालेल का ते, किंवा दोघांच्या ह्याने जास्त चालतं. माझ्यापर्यंत मी काय विचारत नाही की हा बैल टाकलाय, तुम्ही टाकलाय, चालतोय, मला काय अडचण नाही. फक्त सकाळची तयारी राहा म्हणतात, आपण जायचं तयार होऊन, एवढंच असतं. कारण त्या पोराचं बी भरपूर सहकार्य, म्हणजे तिथं बसून बी बऱ्यापैकी तिथनं सगळे सूत्र तो हलवतोच. या आदत वासरीने 14 महिन्याच्या परवा दिवशीच्या मैदानामध्ये जे 1 नंबर केलेलं होतं त्याच्या मागे टीमचं सगळ्यांचं श्रेय होतं. परंतु येडा काडतूस जो आहे, जो त्यांनी लहानपणापासून बघितला आहे, अशा ह्या मालकीन आहे. नमस्कार मावशी. नमस्कार. काय सांगाल आपल्या या काडतूस बद्दल? हा नंदी केवळ 14 महिन्याचाच आहे. बर. ह्यानं माझ्याला खूपच आनंदात ठेवला आहे आणि आनंदातच ठेवणार आहे. कायम तो गुलालातच राहणार आहे बाळूमामाच्या कृपा आशीर्वादाने. त्यामुळे मला खूप त्याचा आनंद वाटतो नंदीचा. त्या दिवशी 1 नंबर केला त्यावेळेस तुम्हाला आनंद काय वाटतो? डोळ्यात पाणी नाहीये 1 नंबर करणे म्हणजे. आम्ही तर बघतच नव्हतो. आमच्या सुनबाईने सांगितलं वासरानं 1 नंबर केला. अक्षरशः आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणीच आलं. त्यानं आपल्या पुराचं नाव कमावलं याचा आम्हाला खूप आनंद वाटला. त्याचं आपल्या महाराष्ट्रातच नव्हे त्या 13 देशामध्ये शर्यत बघितली जाते. त्या 13 देशामध्ये आपला जो काडतूस आहे तो चर्चेमध्ये राहिलाय. त्यानं नाव केले, तुमचं केले, फॅमिलीचं केले, गावचं केले. काय सांगाल? एक आनंद वेगळाच आहे. त्याचा आनंद आम्ही शब्दात सांगू शकत नाहीये. बघा या येडा काडतूसला एक लहानपणापासून या टीमने सगळ्यांनी सहकार्य दिलं. त्यावेळेस तो घडला. त्याची त्या येडा काडतूसच्या मालकीन आपल्यासोबत होत्या. बोला. तुमचं नाव सांगा. आदेश दायगुडे. हां. येडा काडतूसवर तुम्ही असता का मैदानामध्ये कायम? हा, मैदानावर असतो मी बरेच, म्हणजे काही वेळी मला घरच्या कामामुळे जमत नाही यायला, पण तरी पण मी मैदानात जातो. म्हणजे पण हे सगळं श्रेय डॉक्टरांचे आहे. पण ना यश डोईफोडे म्हणजे आपला बैल आहे, स्वतःचा बैल असल्यागत ते सगळे हे करतात. नियोजन म्हणा, सगळं त्याची पाहणी म्हणा, पळणे म्हणा, सगळं. आजकाल धरायचं म्हणलं तरी बैलांना काय ना भीती वाटते. हा, सुट्टी मेकरला म्हणा, कशाला म्हणा, कुठं पण. काळ्या रात्रीत आमच्या बरोबर जोडीला असतो. बरोबर आहे. आणि मोठा त्याचा संघर्ष, ह्या बैलाचा संघर्ष होता काडतोचा. संघर्ष मिळवून दिला आम्हाला. आणि ह्याच्या मागे सगळ्याच म्हणजे टीमचा आमच्या आभार व्यक्त करतो. काय सांगाल काडतूस बद्दल? काय सांगाल काडतूस बरं? आता आमची एकच इच्छा आहे, आता आम्हाला हिंद केसरी
व्हायचा मान भेटावा एवढंच हे सांगतो. आणि आम्हाला बाळूमामाचा पण भरपूर साथ आशीर्वाद आहे. सोबत नियोजनाचा बादशाह आहे. तर काय सांगाल यश डोईफोडे, काय सांगाल आता आम्हाला जो आपला काडतूस जो आहे तो हिंद केसरीच्या मैदानात बघायचे, मोठ्या मैदानात बघायचे, त्याचा महाराष्ट्राला पुन्हा एकदा पळ बघायचे, एक टॉपच्या मैदानात टॉपच्या नंदी पराभूत करायचं एक स्वप्न असतं, प्रत्येकालाच असतं. काय सांगाल कसं नियोजन करायला आता पुढं आता 7 तारखेला पिकअपचं मैदान पडले बर कोरेगावचे MIDC कोरेगाव, ते टॉपचं नियोजन असणार आहे. टॉपच्या नियोजनामध्ये पळताना बघायचे हा येडा काडतूस, त्याची टीमचं पूर्ण एकदा आभार व्यक्त करा. आपल्या टीममध्ये सर्वात लिंबूची पोर आहेत. बाया खांडेकर असेल, दीपक काळे, आमचा अमोल दायगुडे, बाकी सुनील काका आहेत, मैरप आहेत, मैरपवाली गावात बैल आहे मैरप म्हणून, चिक्क्या हिंदकेसर चिक्क्या, सगळ्याच आपल्याला साथ आहे. ठीक आहे. पुढच्या मैदानासाठी आपल्या येडा काडतूस आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. येडा काडतूस जो दिसतोय आदत मधला 14 महिन्याचं वासरू, त्याचं नाव यांनी ठेवले कसं काय तुमच्या डोक्यामध्ये आलं की याचं नाव ठेवायचं असं? आधी जन्मला होता तेव्हा लय जेड्यागत करायचा तो, आणि त्याचं नवीनच नाव आलतं काडतूस म्हणून. बर. मग त्याचं नाव ठेवलं काडतूस. हां. मग ती लय आड्यात गेला की मारायचा, काय करायचा. बर बर मग ती यशराजनं तिथं आड्यात गेलं की येडा काडतूस केलं. बर. मग तिथनं येडाच करायला लागला ते, पळाय बी येड्यागतच लागला. हा. काय सांगाल, एक नंबर केला त्या दिवशी, परवा दिवशी, काय सांगाल? आनंद आहे असाच पळत राहावं त्यानं, आणि सगळ्यांचं आमचं स्वप्न पूर्ण केलं त्यानं, कारण ते लय संघर्षातनं आम्ही हे केलेलं. संघर्षाचा काळ होता, त्यातून त्याने गुलालाने 1 नंबर तो पण मिळवून दिला. तेच की आम्हाला प्रत्येक अड्ड्यावर गेलं की 7वाच नंबर व्हायचा. आणि त्यामुळं 1 नंबर केला, त्यामुळं सगळ्या पोरांच्या तोंडामध्ये आनंदच दिसायला लागला सगळा. बरोबर. 14 महिन्याचं वासरू 1 नंबर करते म्हणजे काय चेष्टा नाही. आणि आम्हाला साथ भेटली गाडी ह्याची, म्हणजे पिकअपवाल्यांची. बर. आमचं म्हणजे आता सगळ्या पोरांच्या तशी असल्यामुळं पिकअप भाडं बिडं, त्यामुळे ते धुमाळांना चांगली साथ दिली आम्हाला. पप्पू धुमाळ म्हणून आहेत आमच्याकडं. बर. त्यांना गाडीवाल्यांना चांगली साथ दिली आम्हाला. आता कसं फ्युचर बघताय आपल्या येडा काडतूसचं? काय ना, आता चांगलं त्यानं नाव केलं आमच्या ग्रुपचं. असंच नाव करत राहावं आमचं त्यानं. आणि त्यांनी नाही करतायत. हो, यशराज नियोजन करतो. नाही, आमची सर्व टीम असते, ते म्हणजे सांगतो आम्हाला असं असं पायरा आहे तसं आहे. मग त्याबाबत आम्ही सगळं हे करतो, सगळं पोरं चर्चा, मग त्या आम्ही पायरा ठरवतो त्याचा. ठीक आहे. ही होती येडा काडतूस या 14 महिन्याची आदत वासराची मुलाखत. नक्कीच व्हिडिओ आवडला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.